हॅलो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण. चेक. चला, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. नंतर अंधार पडल्यावर आपले सर्व सामने बारगळतील. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करायचंय. दिवस पावसाचा असणार आहे, त्यामुळे अंधार हा लवकर होईल. त्यामुळे सामन्याला त्वरित सुरुवात करा पंच. आणि सर्वांना विनंती आहे की आता प्रॅक्टिससाठी परत कुणी आज जाऊ नका. प्रत्येक संघाला सामना खेळण्यासाठी संधी दिली जाणार आहे. चला पंच, आता होणारा त्वरित सामना लेजंड्स 11 विरुद्ध स्टाफ 11. अटीतटीचा सामना. आधीचा झालेल्या सामन्यात स्टाफ 11 संघाला पराभवाला सामना करावं लागलं. घसरट ग्राउंड, जोरदार बरसणारा पाऊस, थंड वारा आणि क्रिकेट. नवी मुंबई बार आयोजित टेनिस क्रिकेट, माफ करा, रबरी क्रिकेटचे भव्य सामने. जे संघ येतील त्यांनी कृपया आपलं नाव आयोजक कमिटीकडे नोंदवायचंय. कॅमेरा, हा सूरज जरा सहकार्य करा, लाईव्ह चालू आहे. स्ट्राईकला समित पाटील, परदेशी बॉलर. हा, हा, 3 ओव्हरचा सामना होईल. फक्त 3 षटकांचा सामना होईल याची नोंद घ्यावी. वेळेच्या अभावी ओव्हर्स कमी केल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी. पंचांना वाईड करण्याचा इशारा, परंतु पंच नाखुश. एक डॉट बॉल काढलेला आहे. आणि आपण पाहू शकता जिथून गोलंदाजी केली जाते तिथं प्रचंड असा चिखलाचा खच आहे. त्यामुळे बॉलरला, गोलंदाजाला थोडं मुश्किल होत आहे. ॲडव्होकेट अमित पाटील यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हा, ॲडव्होकेट अमित पाटील, पनवेल बार असोसिएशनचे कमिटी सदस्य, यांचा सत्कार ॲडव्होकेट दत्ता जगताप साहेब यांच्या हस्ते होईल. वेळात वेळ काढून आपल्या क्रिकेट सामन्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी तसेच सहकार्य करण्यासाठी आलेले ॲडव्होकेट अमित पाटील, पनवेल वकील संघटनेचे धडाडीचे सदस्य, यांचं नवी मुंबई बार असोसिएशन तर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्याला दिसू दे. हा, नाही नाही, अरे आता काय, बघा काय, बाय 1 रन. ठीक आहे.
हा सामना फक्त 3 ओव्हरचा असेल. 5 चेंडू 3 धावा. सध्या तरी गोलंदाजाचं प्रभुत्व दिसतंय या षटकामध्ये. आणि वाईड सफेद चेंडू. हॅलो, परदेशी भाऊसाहेब यांची सुरेख अशी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये. आणि बघा पंचांना इजा करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख असा प्रयत्न. पंच यांनी चलाकी करून स्वतःचा जीव वाचवलाय. एक धाव. षटक समाप्त का? एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या आहे लिजंड 11 5 बिनबाद 5. एक बॉल बाकी आहे. जयेश एक बॉल बाकी आहे. थांब. काय ओव्हर 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 पंच ओव्हर. ओव्हर झालेली आहे. इथं इकडून स्कोरर आणि आपली लाईव्ह देखील चालू आहे. सहा चेंडू संपलेले आहेत. 5 रन. सुरेख अशी 5 सुरुवात. धावा. नवी मुंबई बार असोसिएशन आयोजित भव्य रबरी चेंडूचा सामना. सुरेख अशी गोलंदाजी करताना कोर्ट स्टाफ संघाचे गोलंदाज. बघा धावा रोखण्यात आतापर्यंत तरी स्टाफ संघाला यश आलेलं आहे. स्टाफ संघाच्या कर्णधाराला विनंती 12व्या खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. आणि सुंदर फटका, जबरदस्त चेंडू बल्लू जातो शॉट. डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव. सूर्यकुमार यादव नवी मुंबई. सुंदर शॉट, परंतु एकच धाव. हे पहा, इथे कोणी मान्यवर आले असतील तर त्यांनी कृपया माईकशी संपर्क करावा. निर्धाव चेंडू आणि जेवढं जास्त स्कोरवर नियंत्रण मिळवता येईल असा प्रयत्न स्टाफ संघाचा आहे. आणि पुन्हा एकदा बॅट सुटली आहे. नाही, वाईड दिला. पंच हा वाईड बॉल होता का? पंच वाईड. हा, थँक्यू. आणि एक धाव. लेजंड संघ धावांच्या शोधामध्ये, परंतु त्या शोधाला कुठलं यश येताना दिसत नाहीये. आणि स्टाफ 11 संघ धावा रोखण्याच्या प्रयत्नात. ठीक आहे. हा, 1D. कोर्ट स्टाफ मगाशी केलेल्या चुका सुधारताना सुरेख अशी गोलंदाजी करतायत. सुरेख असा कमबॅक होतोय. कोर्ट स्टाफ संघाकडनं सुरुवातीचे 11 चेंडू फेकले जात आहेत. ॲडव्होकेट प्रशांत पवार यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सरळ बॅटनी धावा येत नाहीत म्हणून उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, तो देखील अयशस्वी. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव. एका धावेने ॲडव्होकेट अनिकेत जाधवर, टेनिस तसेच रबरी क्रिकेटचा बादशाह.
ॲडव्होकेट अनिकेत जाधवर यांचं देखील आयोजक समितीतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती फक्त 10. लिजंड 11 संघाला सुरेख अशा धावसंख्येवरती रोखलं जातंय कोच स्टाफ संघाकडनं. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात केलेल्या चुका काहीशा सुधारताना गोलंदाजी केली जाते कोच स्टाफच्या दोन्ही गोलंदाजांकडनं. पहिलं गोलंदाजी केली होती ती परदेशी. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 5. याच गोलंदाजानं पहिल्या सामन्यामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. अनुभवाला पुरेशी साजेशी अशी गोलंदाजी करताना परदेशी. त्यानंतरचं षटक फेकलं दुसरं अमित, त्याने देखील 5च धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10. साई पाटील सलामीला गेलेले सलामीवीर रिटायर्ड होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना. तिसरं गोलंदाज आलाय, गोलंदाज अमोल. सामना करेल समीर पाटील. सलामीला आलेले फलंदाज समीर पाटील यांच्या बॅट मधनं येतोय मिड विकेटच्या दिशेनं चौकार. पहिला चौकार येतोय. पहिल्या चौकाराची या पूर्वार्धातील. सलामीला गेलेले समीर पाटील काहीशे इरादे स्पष्ट करताना. नवी मुंबई बारचे सिनियर ॲडव्होकेट जे.बी. पाटील सर यांचं देखील ॲडव्होकेट वॉरियर्सच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. अमोल यांची सुरेख अशी गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जाते. 2 षटक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15. बिनगडी बाद 15. पहिल्यांदा स्ट्राईक केलेला असणारे ओमकार. ओमकार चेंडू जोरात मारायचा होता पण बॅट जोरात फेकली जाते. चेंडूची सांगता होते. पंच डिक्लेरेशन का डॉट डिक्लेअर डॉट ओके. ओमकार पहिल्या चेंडूचा सामना करताना पहिला चेंडू निर्धाव. काहीशी निराशा करताना लिजंड 11चे सुरुवातीचे फलंदाज. 15 चेंडू धावसंख्या आहे ती 16. ओमकार चेंडू सुरेख असा खेळून काढतोय. कव्हर ड्राईव्ह सुरेख असा. विराट कोहलीचा फॅन असलेला हा ओमकार. त्याच्या बॅट मधनं एक कव्हर ड्राईव्हच्या रूपानं 1 धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जाते ती 16. पूर्वार्धातले 2 चेंडू बाकी. 3च ओव्हरचा आहे ना. सामना 3 षटकांचा असणार आहे. पूर्वार्धातले 2 चेंडू बाकी असणार आहेत. यानंतरचा होणारा सामना दोन्ही कर्णधारांना विनंती कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन नाणेफेकी करून घ्यायचे. सुरेख असे अमोल यांची देखील गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आहे त्या स्थितीत 16. फक्त 16. माफक असं आव्हान कोच स्टाफ 11 संघापुढं. अमोल चेंडू हळवार पद्धतीनं टाकायचा होता. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव दिली जाते. एका धावेची बढोतरी होते. धावसंख्या जाते ती 17. उर्वरित 1 चेंडू बाकी. पुढील होणारा सामना लिगल विरुद्ध ठाणाये. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी माईकशी संपर्क साधावा. वंडी धाव. पुढील होणारा सामना लिगल ठाणे विरुद्ध ठाणाये. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी माईकशी संपर्क साधावा. वेळेचा अभाव असल्याने फक्त 3 षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. आता ओव्हर झाली ना पंच. हा षटक समाप्त. टार्गेट किती आहे. 19 रनांचा काय पाहिजे. डॉट बॉल आहे. बर मग 17 धावा झाल्यात. 18 धावा विजयासाठी आवश्यक. 18 चेंडू 18 धावा. आणि कमिटीच्या टीमला विनंती आहे तिथूनच आपले बॅट्समन पाठवा. वेळेचा अभाव आहे समजून घ्या. हा ॲडव्होकेट जगन्नाथ दादा पाटील यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्यांचा सत्कार हेमांगी पाटील मॅडम यांच्या हस्ते होईल.
अमोल निकाळजे आपल्या या सामना सर्व भरवण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे अमोल निकाळजे यांचा सत्कार ॲडव्होकेट अक्षय मोरे साहेब यांच्या हस्ते होईल. अमोल कृपया स्टेजवर या. पुढील होणारा सामना लिगलिगल्स ठाणे विरुद्ध ठाणे ए कर्णधार शेवटचा पुकार. आपलं धनदा वगैरे आलाय का? कोण कमिटीतला आलं तर सांग, त्यांचा सत्कार करू. शाबास. चला सामन्याला सुरुवात करा. आपल्याला माहिती आहे की वेळेच्या अभावी 3च षटकांचे सामने आपण खेळवतोय, कारण पहिला झालेला सामना हा 1 तास चालला, 4 ओव्हरचा सामना. त्यामुळे आताचे सामने आपल्याला जरा लवकर खेळवायचे आहेत. हा, मी आता सूत्रसंचालनाची जबाबदारी ॲडव्होकेट जयेश घरत यांच्याकडे देतोय. ॲडव्होकेट महेश पनवेलवरून आलेले ॲडव्होकेट महेश यांचं देखील हार्दिक स्वागत. लिजंड 11, चला लवकरात लवकर आपले 11 खेळाडू मैदानामध्ये उतरवा. चला 11 खेळाडू मैदानात उतरवा. चला कोर्ट स्टाफचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये गेलेले आहेत. 3 षटकांचा सामना असणार आहे. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असणार आहे. लिजंड 11 18 महेश केनी यांचं आमच्या ॲडव्होकेट वॉरियर्सच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जाते. पनवेल बारचे ॲडव्होकेट सिनियर महेश केनी. सर बोला. चला लिजंड 11 कोर्ट स्टाफ 11 तुमचा 12वा खेळाडू अजूनही आलेला नाहीये. पूर्वार्ध पूर्णपणे संपून गेला. नावं माहिती असली तरी 12वा खेळाडू इथं असणं आवश्यक आहे. गोलंदाज लिजंड गोलंदाज लिजंड 11 संघाचे कर्णधार लिजंड गोलंदाज JB पाटील सर. पहिला चेंडू घेऊन सुरेख अशी गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू खराब. अवांतर धावसंख्येनं खातं खोललं जाते कोर्ट स्टाफ 11 संघाचं. माफक असं 3 षटकांमध्ये 18 धावांचं आव्हान असणार आहे कोर्ट स्टाफ 11 संघापुढं. सुरेख अशी गोलंदाजी JB पाटील सर यांची. लिजंड 11 लिजंड या नावाला साजेशी खेळी एवढ्या वर्षाचा पुरेपूर असणारा अनुभव दाखवताना JB पाटील सर. सुरेख असा कमबॅक. थोडासा रनअप मध्ये अडथळा येतोय, काही हरकत नाहीये. पावसाळी क्रिकेट आहे, हे तर होतच राहणार. डावकुरे आताचा फलंदाज राकेश, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये सुरेख अशी फलंदाजी केली होती. JB पाटील सर गोलंदाजी सुरेख करतायत. 3 चेंडू फेकले, त्यापैकी 2 अवांतर, 1 निर्धाव. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 2. JB पाटील सर सुरेख अशी गोलंदाजी. कीपरचा पंचांच्या कडं कॅचचा अपील केलं जाते, पंच पेटाळून लावतायत. दुसरा चेंडू निर्धाव. कोर्ट स्टाफ 11 ला 18 धावांचं आव्हान देखील काही माफक जरी असलं तरी ते आव्हानात्मक असेल, कारण ही गोलंदाजीचं स्वरूप ते दाखवते. सुरेख असा फटका टोळवला जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. तिथं समीर पाटील क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू फेकला जातोय. 1 धावा दोन्ही फलंदाजांमध्ये पळून काढली जाते. धावसंख्या जाते ती बिनगडी बाद 3.
परदेशी ऑलराऊंडर खेळाडू कोट स्टाफ 11 संघाचा शेनवॉनच्या भूमिकेत तेज तर्रार गोलंदाज तसेच सलामीला येणारा हा फलंदाज परदेशी सामना करेल जे बी पाटील सर यांचा आपल्या षटकातील चौथा चेंडू. चेंडू सुरेख सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते साई पाटील यांच्याकडनं. सिंग सर नवी मुंबई बारचे सिनियर वकील यांचं देखील वॉरियर्स संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. परदेशी महाराष्ट्र पोलीस देसले साहेब यांचं देखील स्वागत असणार आहे. सुरेख अशी गोलंदाजी केली जाते जे बी पाटील सर यांच्या मार्फत. 5 चेंडू फेकले जात आहेत, फक्त 3च धावा दिल्या जात आहेत. उर्वरित 13 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असणार आहे. जे बी पाटील सर सुरेख अशी टप्प्यावर गोलंदाजी डिक्लेरेशन झोन मध्ये जाते. काहीच यष्टीरक्षकाचं सुरेख अशी गोलंदाजी जे बी पाटील सर यांची. पहिलं षटक फेकलं जाते, धावत संख्या जाते त्या 4. 12 चेंडू 2 षटकांचा खेळ बाकी. विजयासाठी 14 धावांचं आव्हान असणार आहे. दुसरं षटक घेऊन येते लिजंड संघाकडून. ठाणा याच्या कर्णधाराला विनंती आहे. लिगलचा कर्णधार इथंशी आलेला आहे. नाणेफेकीसाठी यायचंय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना यानंतर लगेच कंटिन्यू करण्यात येईल. दुसरा षटक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. या सामन्यातील पहिला षटकार राकेशाच्या बॅटमधनं. जरा आवाज आहे डीजे. सुरेख असा षटकार. सामना खुला केला जातोय. राकेश उर्वरित 10 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगती पथावर. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवरती आलेले उत्तुंग असे लगातारचे 2 षटकार. डावखुरे हाताचा राकेश दोन्ही सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करताना. तिसरा चेंडू होता. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळते. 2 धावा पळून काढल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आणि सामना विजयी होतोय कोट